रोल. जलील साहेबांनी भेट घेतलेली आहे. काय चर्चा झालेली आहे दोघांच्या भेटीमध्ये? आता काय चर्चा असणार आहे? आता हा शेवटी सामाजिक राजकीय भेट झाल्याच्या नंतर आमची खूप दिवसांनी भेट झाली. हॉस्पिटल आले होते, पुन्हा एकदा साधक बाधक चर्चा राजकारणावर समाजकारणावर. आता सध्या मैदानच की रेड होतो, जसं वारा असेल तसं सध्या सुरू असत. झाली चर्चा. काय तुम्ही साधक बाधक नेमकं सांगितलं तुम्ही सगळं खेळ सांगितलं. 2 ते 1 दिवस थांबा राहू दे. नेमकं थोडंसं राजकारणात म्हणलं जातं बाबा ते काही पत्ते हुकमी पत्ते ते ओपन करायचे नाही, ते वेळेवर टाकायचे असते. नुसतं चेस खेळून नुसतं मांडून चालत नाही, ते खेळता बी आला पाहिजे. डाव या खेळात तुम्ही एकत्र असणार ते काही होऊ शकतं. सामान्य जनतेसाठी काही होऊ शकतं. सामान्य जनतेसाठी काही पण होऊ शकतं. आमच्यासाठी नाही, आमच्या स्वस्वार्थासाठी किंवा आमदार होऊन खासदार होऊन पुढं राजकारण करायसाठी नाही जायचं. सामान्याच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जर जायची वेळ येणार असेल काही होऊ शकतं. का नाही होऊ शकत? ओके. विधानसभा निवडणुकीचा तारखा जाहीर झालाय. आज आपण जरांगे पाटलांची भेट घेतली, नेमका उद्देश काय होता? मी जरांगे पाटील साहेबांना 2दा हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलो होतो. इथेही जेव्हा त्यांचं आंदोलन सुरू झालं होतं इथेही आलो होतो आणि त्यावेळी मी एक गोष्ट सांगितली होती की आपण जेव्हा हे घोषणा देतो 1 मराठा लाख मराठा, तर त्यावेळी मी सांगितलं होतं की 1 मराठ्यांनी पूर्ण महाराष्ट्रामध्ये कसं गाजवलेलं आहे. सगळं लाख मराठा रस्त्यावर आले तर काय हो. तर ते सत्य झालेलं आहे आणि मी जरांगे पाटील साहेबांचा सुरुवातीपासून फॅन आहे या कारणाने की एक छोटासा गावाचा एक सामान्य माणूस आपल्या समाजाच्या हितासाठी जेव्हा त्याची प्रामाणिकता लोकांना कळतं तर सगळं समाज त्याचा मागे कसा येतो त्याचा एक ज्वलंत उदाहरण म्हणजे जरांगे पाटील साहेब आहे आणि ते आपल्या भूमिकेवर ठाम आहे की कधीही त्यांनी आपली भूमिका बदललेली नाही आहे. ते आपल्या समाजासाठी लढत आहे. आज चांगली गोष्ट हे आहे की त्यांनी आम्हाला जेव्हा हे कळलं की सगळं आता निवडणूक जवळ आलेली आहे आणि जरांगे पाटील साहेबांचे आम्ही हे ऐकलं होतं की तेही निवडणूक लढणार आहे. त्यांचं म्हणजे त्यांच्या वतीने काही लोक निवडणूक लढणार आहे. तर त्या अनुषंगाने आणि आज जे समाजामध्ये जे चाललेलं आहे त्याच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आम्ही आलो होतो. चाय पीने के ऊपर चाय के ऊपर चर्चा करने के लिए चाय भी पिए, यहाँ पे बातचीत भी की है उसमें. अब आगे देखेंगे जो भी होगा. येत्या विधानसभेत जरांगे पाटील आणि तुम्ही एकत्र आम्हाला दिसणार आहात? देखिए जैसा अभी जरांगे साहब ने आपको बताया है कि कुछ दिनों के अंदर कुछ ना कुछ तो जो भी फैसला लेंगे, मैं अकेला अपने तौर के ऊपर मेरी पार्टी का फैसला नहीं कर सकता हूं. जरांगे पाटिल साहब की सबसे अच्छी बात यह है कि जब भी उन्होंने कोई फैसला लिया है अपने समाज के साथ चर्चा करके, समाज के जिम्मेदारों के साथ चर्चा करके उन्होंने फैसला लिया है. इसमें हमारी सिर्फ उम्मीद यही है, हमारी सिर्फ ख्वाहिश यही है कि आज महाराष्ट्र में जो राजनीतिक परिस्थिति है, जितने भी एस्टैब्लिश्ड पॉलिटिकल पार्टीज है या जो प्रस्थापित नेता लोग है, इनका लोगों का विश्वास इनके ऊपर से खत्म हो चुका है. तो जब तक आप नए चेहरे नहीं लेके आएंगे, लोगों का विश्वास जो है नए चेहरों के ऊपर होगा और लोगों को लगेगा कि नहीं भाई यही लोग बार बार चुनकर आ रहे हैं करके. आज भी राजनीति के अंदर देखिएगा, आज विधानसभा, आज एमएलए का ये हुआ है, एक बाप मंत्री रहता है, बेटे को आमदार बना दिया जाता है, मतलब बाकी और कोई नहीं है. ये घरानेशाही कहीं ना कहीं तो खत्म होनी ही चाहिए ना उसमें. तो आज अगर कोई ऐसी कोशिश की जा रही है तो हम उस कोशिश के अंदर पूरा साथ देंगे जरांगे पाटील साहब को. जरांगे पाटलांनी बुद्धिबळाचं उदाहरण दिलंय. तुम्ही एका बाजूने एकत्र आलात आणि पुढचा कोण आहे राजा जो तुम्हाला मारायचा आहे? नहीं, मैं समझा नहीं. बुद्धिबळाच्या 2 सोंगट्या असतात, दोन्हीकडे राजा असतात. तुम्ही एकी कोण झालात तो पुढचं टार्गेट कोण आहे? देखिए साहब, मैं ये समझ के चलता हूं कि यहाँ पर राजा की बात नहीं हो रही है, यहाँ पे प्रजा की बात हो रही है.
जरांगे पाटिल साहब भी जितना भी आंदोलन कर रहे हैं वो उनके समाज के साथ जो नाइंसाफी हो रही है उसके लिए वो आवाज उठा रहे हैं, लड़ रहे हैं। हमें तो ये बात समझ में नहीं आती है। मैं विधानसभा के अंदर जब आमदार था उस वक्त एक भाषण किया था और मैंने ये बताया था कि अगर भाजपा तैयार है, शिवसेना तैयार है, कांग्रेस तैयार है, एनसीपी तैयार है, समाजवादी तैयार है, हम तैयार है, तो क्या वजह है कि इसके अंदर रुकावटें लाई जा रही है करके। देखिए, बोलना कुछ और करना कुछ, ये राजनीतिक पार्टियों के बड़े बड़े नेताओं की आदत बन चुकी थी। अब ये जब से आए हैं तो ये सबकी पोल खोल रहे हैं, सबको उधेड़ रहे हैं, तो अब सब परेशान हैं इनकी वजह से। इनका मकसद यही है कि मेरे समाज के साथ इंसाफ करो। हम भी है यही कि चाहते हैं कि साहब हमारे समाज के साथ भी कुछ इंसाफ होना चाहिए करके। और जब दो लोग का कॉमन गोल रहेगा, ऑब्जेक्टिव एक रहेगा उसमें, तो यकीनन इनके साथ लोग जुड़ रहे हैं, हम भी इनके साथ जुड़ेंगे। जरांगे पाटलांनी 14 विनिद्रा आरक्षणाचा लढा सुरू ठेवलाय. त्यांना आरक्षण भेटलं नाही. त्यांचा साफ दावा आहे की देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला फसवलंय. देखिए, मैं तो अकेले सिर्फ देवेंद्र फडणवीस साहब के बारे में ये नहीं कहूंगा। मैं कहूंगा कि भारतीय जनता पार्टी की नीति जो है वो लोगों को समझ में आ चुकी है। कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट अगर करने का है, केंद्र सरकार के पास जाने का है, मैं तो आपको यहां तक ये कहता हूं कि उस वक्त नरेंद्र मोदी साहब ने यहां के एक बड़े नेता को बुलाकर ये कहा था कि ये आंदोलन मराठा समाज का किसी भी हालत के अंदर दिल्ली तक नहीं पहुंचना चाहिए करके, यहीं का यहीं इसको रखना चाहिए करके। तो उनकी नीति रही है ये, लेकिन अब वो एक्सपोज हो चुके हैं बहुत हद तक। जो है सबको समझ में आ रहा है कि इसके पीछे किसकी साजिश है, क्या षड्यंत्र रचे जा रहे हैं करके। कौन म्हणजे? मैं तो आपको शुरुआत से ही कहा हूं ना, भारतीय जनता पार्टी और उनके जितने भी है नीचे से लेके ऊपर तक, ये सभी लोगों की साजिश है। आपका अलायंस हो सकता है? देखिए, मैंने है तो आप सीधे तरीके से पूछ रहे हैं, मैंने आपको हर चीज का जवाब दे चुका हूं।